नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत शत धौत घृत, म्हणजे तर शुद्ध गाईचं तूप 100 वेळा पाण्यानं धुतलेलं तूप. शत म्हणजे 100 आणि धौत म्हणजे धुतलेलं. या प्रक्रियेमुळे तूप थंड, मऊ, हलकं आणि क्रीम सारखं बनतं. म्हणूनच हाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान आणि इफेक्टिव्ह आहे ही क्रीम, एकदम नॅचरल, नैसर्गिक पद्धतीने. एकदा करून पहा, लावून पहा आणि नंतर अनुभव नक्की सांगा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आता आपण सर्वात प्रथम तूप बनवून घेऊया. हे शुद्ध देशी गीर गाईचं दूध आम्ही घेतो, त्यापासून मी तूप बनवणार आहे. छानपैकी मिक्सरमध्ये हे घुळवून घेतलं, नंतर रवीने सुद्धा घुसळून घेतलं आणि त्या मंथनातून हे पहा किती छान असा लोण्याचा गोळा निघालेला आहे. मग ते कढवून घेतलं. ह्याच्यासाठी शुद्ध तूपच पाहिजे असतं, तेही देशी गाईचं. गाईचं नसेल तर तुम्ही घरी बनवलेलं सुद्धा घेऊ शकता. तर हे पहा, हे 15 दिवसाचं लोणी आहे, त्यापासून मी तूप बनवत आहे. प्रोसिजर आता ऑलमोस्ट तुपाची होतच आलेली आहे आणि हे असे बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करून घ्या. पहा, गॅस बंद करून सुद्धा बराच वेळ ते असं वरती येत होतं. तूप एकदम रवाळ बनवण्यासाठी असा थोडासा पाण्याचा शिपका टाकायचा. याने तूप एकदम छान असं रवाळ होतं आणि सुगंध पण खूप छान येत असतो. पहा, बराच वेळ पातेलं खाली ठेवून सुद्धा ते तूप उखळत होतं. मग हे तूप मी गाळून घेतलं. आता तुपाचं तर झालं, तूप तर घरगुती भेटलं, पण तांब्याच्या ताटाचं काय? ग्लास तर होता वरती, पण ताट काही वरती नव्हतं. मग चलो मिशन ताट शोधण्याचं. वरती मी भरपूर असे रोजच्या न वापरातली भांडी जी आहेत ते मी पोत्यात भरून ठेवलेली. त्यात मी पाहिलं तर त्यात काही ताट नव्हतं, म्हणजे लग्नात दिलेलं हे जे ताट असतं ना तांब्याचं, देव वगैरे देवांना स्नान घालण्यासाठीच ते. मग वरती नाहीये तर मग दिवाणमध्ये असेल, म्हणून मी दिवाणमध्ये मग शोधायला सुरू केलं. तर हे पहा, माझं बाळ मला हाताखाली मदत करू लागत आहे. तर दिवाणमध्ये ही भरपूर काही अशी भांडे आहेत जी की मी एकदाही वापरलेली नाही आहेत. तर हे तांब्या वगैरे हे सगळं मला लग्नातच दिलेलं. तर ताट तिथे होतं. पहा, एकदम नवीन जसे तसं आहे. सुरुवातीला काय मी 2-3 वेळेस ते वापरलं असेल. नंतर माझ्याकडे दुसरं ताट होतं, त्यातच मी देवांना स्नान घालते. काशाचं ताट आहे त्यातच. हे पहा, ही समय सुद्धा लग्नातच दिलेली आहे. मग काय सगळं ते आवरून घेतलं आणि आता दिवाण आवरून घ्यायचं. तर मग चला म्हटलं, असंही थोडंसं रूम आपण थोडंसं हॉलचा मेकओव्हर करून घेऊया. हे असं पूर्व पश्चिम दिवाण ठेवलेलं, तर मी दक्षिण उत्तर करून घेतलेलं, म्हणजे दक्षिणेला डोकं येतं असं. आणि थोडंसं चेंज करून घेतलं. दिवाण मग छान असं दिवाण छान सेट केलं आणि मग जे पितांबरी आहे ना, पितांबरीने आपल्याला ते ताट क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हे खूप छान आहे क्रीम. बनवताना थोडासा त्रास होतो, पण एकदम मस्त आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी जळजळ आहे, रॅशेस जे येतात किंवा कोणाची खूप ड्राय स्किन असते, ते ना अशी मऊ त्वचा होत असते. त्यामुळे आणि हे कोणीही वापरू शकतं, लहान बाळ असो किंवा वयस्कर मंडळी असो, कोणीही. तर हे पहा, हे ताट नवीनच असल्यामुळे त्याच्यावरचं स्टिकर सुद्धा मी काढलेलं नव्हतं. तर ते थोडंसं गॅसवरती जर आपण ठेवून घेतलं ना, तर हे पहा, आपोआपच ते स्टिकर निघून जातं. काहीच करण्याची गरज पडत नाही. मग तुम्ही कोणतीही नवीन भांडी जर आणली ना, तर त्याच्या अपोजिट दिशेने त्याला थोडीशी हीट द्यायची आणि पाहायचं, ते आपोआप स्टिकर निघून जातं. जेणे की आपण जर असंच वापरायला घेतलं तर ते पूर्ण भांड जोपर्यंत निघत नाही ना, तोपर्यंत ते खूप खराब दिसतं आणि चांगलं पण वाटत नाही. आणि ताटाच्या जर आतून असेल तर मग ते खाण्यात येतं. मग हे अशा पद्धतीने आपण एकदम सहज काढून घेऊ शकतो. बरेच वर्ष, आता जवळपास 10-11 वर्ष झाले. 11 वर्षापासून ते ताट असंच होतं, तर असं खूप काळं झालेलं. तर पितांबरीने मी ग्लोव्ज लावून छान स्वच्छ करून घेतलेलं आणि तेवढ्यातच ना माझं एक पार्सल आलेलं. मी ना ही कपूरदानी ऑर्डर केलेली होती.
तर ती आली. तर हे पहा, यशची किती उत्सुकता काय आहे हे पाहण्याची. त्याला तर इतका आनंद झाला की त्याला खूप आवडलं हे. पण काय माहित आता हे मी फर्स्ट टाइम मागवलेलं आहे, किती दिवस टिकतं हे माहित नाही. तर मी थोडंसं लावूनही पाहिलं. हे दिवसाचं आहे आणि नंतर मी रात्री सुद्धा लावलं. खूप छान आहे. जसं जसं कपूर त्यातलं असा मेल्ट होतो ना, तसा तसा सुगंध पूर्ण घरभर दरवळतो. तर चला आता आपण जे आपला मूळ काम आहे ते आपण सुरुवात करूया. तर चला, ह्या पद्धतीने मी आता ताटात छोट्या पळीने 2 पळी घेतलेला आहे. तूप हे शुद्ध तूप आहे, पहा किती पिवळं आहे ते. आणि त्यामध्ये मी थोडेसे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत. तर बर्फाच्या ऐवजी तुम्ही साधं नॉर्मल वॉटरही घेऊ शकता. तर हे असं ह्या पद्धतीने गोल 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 राऊंड शेप मध्ये हे फिरून घ्यायचं. वाटतं आपल्याला असं हे, पण हे खूप डिफिकल्ट आहे. ह्याला मी 5:30 वाजता बसलेली संध्याकाळच्या, तर 9:45 वाजले होते मला हे पूर्ण व्हायला, 100 वेळेस रोटेट करून घ्यायला. खूप वेळ जातो, जवळपास 4-4.25 तास माझे ह्याच्यात गेलेले. तर खूप असं संयम ठेवून हे काम करावं लागतं, पेशन्स असायला पाहिजे. पण ते म्हणतात ना, संयम ठेवून जे आपण काम करतो त्याचं फळ सुद्धा तसंच असतं. तर काय मग घेतलं बनवायला, आता घेतलं मिशन, तर ते पूर्ण करणंच आहे. आणि हे छान आहे. जर तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर तुम्ही पॅच टेस्ट करून नक्की घ्या. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही हे लावायचं. आणि ह्याला फ्रीज मध्ये वगैरे काही ठेवण्याची गरज नाही, हे आपण बाहेर सुद्धा ठेवू शकतो. कारण हे टिकतं, ह्याच्यामध्ये आपण काही जास्त इन्ग्रेडियंट्स टाकलेले नाहीयेत. जर तुमची त्वचा कोरडी असेल, निस्तेज असेल आणि भरपूर महाग क्रीम वापरूनही फरक दिसत नाही, उन्हामुळे बऱ्याच जणींचा चेहरा लाल होतो किंवा चेहऱ्यावरचे खड्डे येतात, पिगमेंटेशन येतं, तर त्याच्यावरती सुद्धा हे खूप असं रामबाण उपाय आहे. आणि हे जर आपण वापरलं ना, तर आपल्या त्वचेला थंडावा मिळतो. आपली जी ड्राय स्किन असते ते कोरडेपणा कमी होऊन आपली स्किन अशी सॉफ्ट होते, जळजळ कमी होते आणि नैसर्गिक तेज आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं. तेही कोणतेही केमिकल नाही, काही नाही. म्हणूनच हे खूप महत्वाचं आहे. आणि शतधौत घृत हा आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे. कित्येकही काळापासूनच जे आहे ना, त्या ह्याचा उल्लेख केलेला आहे. तर पहा, कमी जास्त नको व्हायला म्हणून मी एका नोटवरती ते नोट पण करून घेत आहे. आणि असे आता मला बोर होत होतं, तर मग 1 ते 100 आपल्याला बोलायचं आहे. तर मी मुलांना पण घेतलेलं, म्हणजे कसं त्यांची ही उजळणी छान होऊन जाईल. असंही सध्या आता इंग्लिश मीडियम मध्ये सगळे इंग्लिश जास्त भर असतो आणि मराठी काही त्यांना येत नाही, त्यामुळे तेही 1 ते 100 बोलत आहेत. तर ह्याच्यामध्ये पहा, मी थोडंसं केशर ऍड केलेलं आहे. किती सुंदर दिसत आहे पहा. हे माझी परी तर म्हणती की मा म्हणे, हे मला असं दिसते की आपल्या रसमलाई केक साठी जे आपण व्हिप क्रीम बनवतो ना, तर तसंच हे दिसत आहे, म्हणून ती म्हणत होती. तर पहा किती छान अशी सॉफ्ट ही क्रीम बनत आली आहे. तरी बराच वेळ अजून बाकी आहे, अर्ध्यापर्यंतच इतका छान असा त्याला टेक्स्चर आलेला आहे. तर हे खूप छान आहे. ज्यांचं पित्तामुळे जे जळजळ होत असते स्किनची, त्यामुळे त्यांची स्किन खराब होते, त्यांना सुद्धा ही आतून पोषण देते, मऊ आणि नाजूक करते. पेशन्स जर ठेवून आपण केलं ना, तर खूप छान रिझल्ट येतो. आता कोणतीही गोष्ट सहज आपल्याला नाही भेटणार आणि लवकर फास्ट जी आपल्याला रिझल्ट भेटत असते ते त्याचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे हे नियमित जर आपण वापरलं ना, तर आपल्या चेहऱ्यावरती 100% ग्लो दिसून येतो. आपले जे डार्क सर्कल असतात, डोळ्याखालची जी वर्तुळे असतात ना, ती कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा आहे. योग्य पद्धतीने आपण हे वापरायचं. खाज, पुरळ, सनबर्न, रॅशेस हे जे झालेले असतात ना, ते सगळं कमी होतं आणि हे खरंच खूप छान आहे. तर जिथं आपल्याला चटका बसलेला असतो, भाजलेला असतं, त्याच्यावरतीही आपण हे लावू शकतो. तर हे कसं आहे ना, त्वचेचं नैसर्गिक रिपेअर करण्याचं काम करतं. आणि सकाळी जर आपण उठून पाहिलं ना, तर आपली जी स्किन आहे ना, एकदम अशी ग्लो करते. थोडंसं घ्यायचं, चेहऱ्यावर लावायचं, मसाज करायचं आणि झालं.
पाहता पाहता 90-95 पर्यंत हे आलेलं आहे. पाहता पाहता हे व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण 5:30 ते 9:45 वाजेपर्यंत हे जे माझं संयम आहे ना, ते मलाच माहित आहे. पायांची हाताची पूर्ण वाट लागली होती. पण काय ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसंच. तर पहा, आज मी तुमच्या सोबत हे शेअर केलेलं आहे शतधौत घृत. आपल्या रोजच्या क्रीम मध्ये आपण हे ऍड करायचे, आपलं जे रुटीन असतं ना, स्किन केअर रुटीन, त्यामध्ये. आणि खूप छान आहे हे शुद्ध गाईचं तुपाने, जे थंड पाण्याने 100 वेळा धुतलं जातं. आणि हे आपल्यासाठी एकदम मस्त आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवा आणि तुम्ही वापरा. पहा, एवढे महागडे प्रोडक्ट्स आपण वापरायचं आणि चेहऱ्यावरती साईड इफेक्ट करून घ्यायचे, हे काहीच कामाचं नाही. हे थोडंसं आपल्या चेहऱ्यावर, स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर लावायचं आणि तुम्ही मालिश केली तरी चालेल किंवा नुसतंच लावून सोडून दिलं ना तरी चालेल. ते आपोआप आपल्या स्किन मध्ये ऑब्झर्व होत असतं. आणि रात्रभर आपण काय बाहेर कुठे जात नाही, काय नाही, त्यामुळे धूळ वगैरे बसण्याची काही हे नाही. ते रात्रभर त्वचेत ऑब्झर्व होतं आणि एकदम छान रिझल्ट येतो आपल्याला. तर पहा, अशाच नैसर्गिक आयुर्वेदिक क्रीम आपण बनवायला पाहिजे. पाहता पाहता 100 वेळा कंप्लीट झाले आणि मला थोडंसं असं रिलॅक्स वाटलं. आणि हे तर मला बोलले की खरंच म्हणे तुझ्या पेशन्सची कमाल आहे म्हणे, कारण की त्यांना इतकं आश्चर्य वाटलं खूपच. मग मी ना, आता माझ्याकडे काचेची बरणी नव्हती, मोठी अशी होती, तर ती ना अशी खूप मोठी होती. तर मग मी काय केलं, हे जे पहिले व्हॅसलिनची डब्बी आहे ना, ते संपलेलं होतं व्हॅसलिन. त्यात परीने अशा छोटे छोटे मण्या वगैरे ठेवलेल्या होत्या. तर ते मी स्वच्छ घासून पुसून घेतलेलं. आणि ही डब्बी मग अशा मी 2-3 डब्बी घेतल्या आणि त्यामध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलं. आणि ही जी आहे ना, हे काय डब्बा, ही जी स्टीलची डब्बी आहे ना, ह्यात मी असंही रोज थोडंसं तूप घेऊन ना डोळ्यांना वगैरे लावायचे. कारण की ना, एक काळ असा होता की माझ्या डोळ्याचा चष्मा ना, नंबरचा पॉइंट होता ना, तो 0.25 आणि 0.50 असा होता. आणि मग मला म्हणजे यश झाला होता त्यावेळेस पासून, डिलिव्हरी पासून ना, मी कंटिन्यू डोळ्यांना असं तुपाने ना मालिश करायचे. आपलं साधंच तूप होतं गाईचंच. तर त्याने मी सर्कल मध्ये हे करायचे, मालिश करायचे. आणि आता एक 8 दिवसापूर्वी माझं डोकं वगैरे दुखत होतं, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो. तर तिथे तो मुलगा म्हटला की ताई म्हणे, तुम्हाला काहीच नाही म्हणे, नंबर तुमचा 0 आहे म्हणे चष्माचा, तुम्ही झोप घ्या म्हणे, त्यानेच तुम्हाला हा त्रास होत आहे. म्हणजे माझा पूर्ण नंबरचा जो चष्मा आहे तो कमी झालेला आहे. तर हे केवळ एक तुपामुळे. कसं ना, घरगुती बऱ्याच काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत, त्या आपण माहित नसल्यामुळे आपल्याकडून होत नाही. तर पहा, इथे मग मी छानपैकी चेहरा धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं घेऊन हे मी लावून घेतलं आहे. मी मागच्या वर्षी पण बनवलेलं, हे खूप छान रिझल्ट आहे. पण मागच्या वेळेस मी एवढी प्रॉपर बनवली नव्हती, म्हणून ह्या वेळेस चला म्हटलं, असं हे सगळीकडे तेच ऐकण्यात येते, पाहण्यात येते, म्हणून मी हे बनवलं. आणि रिझल्ट खरंच खूप छान आहे. व्हॉइस ओव्हर मी हे 4-5 दिवसाच्या नंतर देत आहे. एकदम भारी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नंतर. बाय.